नमस्कार मंडळी, स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एकदम सिंपल पद्धतीने आपण डिश बनवणार आहोत। तर एका कुकरमध्ये आपण पाऊण कप तुरीची डाळ घेतलेली आहे, पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ह्या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायच्या आहेत। मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील। बिगिनर्ससाठी ही रेसिपी आपण अतिशय इझी वेमध्ये दाखवलेली आहे। त्यांच्याकडे सगळा तामझाम करायला वेळ नसतो, मसाला तयार करायला वेळ नसतो। मग ही झटपट रेसिपी कशी बनवायची तर ते बघूयात आपण। एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण ह्या ठिकाणी, तो रफली चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 लहान लहान टोमॅटो घेतलेले आपण, ते पण रफली चॉप करून ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण वांग सुद्धा घेतलेले, एकदम कोवळं वांग घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण रफली चॉप करून ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत 1 चमचा। थोडीशी धनेपूड सुद्धा ह्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे। जाडसर कुटून घेतलेली आहे आपण ही धनेपूड खलबत्त्यामध्ये। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। थोडंसं तेल पण घातलेलं आहे ह्यामध्ये। तेलामुळे डाळ खूप छान शिजते आणि हिंगामुळे खूप छान स्वाद येतो डाळीला। कच्चा हिंग जेव्हा कच्च्या डाळीमध्ये आपण टाकतो तेव्हा त्याचा स्वाद खूप छान येतो। थोडासा कढीपत्ता आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचा सुद्धा स्वाद खूप सुंदर येतो। ह्यामध्ये आता आपण पालक घेतलेला आहे, पालक सुद्धा आपण स्वच्छ धुवून नीट करून रफली चिरून ह्यामध्ये घातलेला आहे। पालकामध्ये आयरन असतं, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच हेल्दी होणार आहे। आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। तुरीच्या डाळीमध्ये जेव्हा आपण मुगाची डाळ ॲड करतो तेव्हा त्या डाळीला टेस्ट तर येतेच, पण डाळ छानपैकी घट्टसर होते ती, म्हणून कधी पण तुरीच्या डाळीमध्ये थोडीशी मुगाची डाळ नक्की ॲड करा आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ चांगली शिजली गेली पाहिजे। शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या, तर आपण कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि शिट्टीवरची वाफ काढून घ्यायची आहे आणि बघू शकता आपली डाळ किती छान शिजलेली आहे। तर आता ही डाळ छानपैकी घोटून घ्यायची आहे आपल्याला। पळीच्या साहाय्याने तुम्ही घोटू शकता किंवा एखाद्या स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा ही डाळ तुम्ही स्मॅश केली तरी चालू शकते, पण एकदम सॉफ्ट करून घ्यायची ही डाळ आपल्याला। सगळं एकदम ह्याच्यात डिझॉल्व झालं पाहिजे व्यवस्थित। ही डाळ घोटून घ्यायला मला 2 ते 3 मिनिटं लागलेली आहे। आता डाळ एकदम आपली सॉफ्ट झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण तडका घालून घेणार आहोत। तडक्यासाठी आपण एका कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे, तसेच लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, हिंग घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचा हा तडका आपण ह्याच्यावर घालून घेणार आहोत। बघू शकता आपण डाळीला किती छान तडका बसलेला आहे आपला, असा रंग आला पाहिजे ह्याचा। आता ह्यामध्ये थोडंसं आपण कच्चा मँगो घालून घेतलेला आहे। थोडंसं बटर पण घालून घेतलेलं आहे आपण ह्यामध्ये। बटरमुळे ह्याला टेक्स्चर खूप छान येणार आहे। आता आपण डाळ एका दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि थोडं बटर घेतलेलं आहे। दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते छानपैकी तापलं की त्यामध्ये भरपूर सारं जिरं घालून घ्यायचं आहे। कढीपत्ता खूप सारा घालून घेतलेला आहे आपण आणि आता ह्यामध्ये थोडासा आपण उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता। तर आपण आता ह्या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1.5 पेला। तर तो बासमती तांदूळ आपण थोडा वेळ आधी स्वच्छ धुवून निथळत ठेवला होता 15 ते 20 मिनिटं। आता कांदा छानपैकी लालसर परतून घ्यायचा आहे आपल्याला। बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर आपण भिजत घातला तर तो खूप छान त्याचा दाणा फुलतो, म्हणून जास्तीत जास्त वेळ भिजत घाला। आता हा भिजत घातलेला बासमती तांदूळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर आपण जर 1.5 पेला तांदूळ घेतला असेल तर त्याच्यासाठी 1.5च पेला पाणी घालून घ्यायचं आहे, पण जेव्हा आपण कुकरमध्ये राईस करतो तेव्हा हा रेशो आपल्याला वापरायचा आहे। जर आपण ओपन राईस करत असाल तर 1.5 पेला तांदूळ असेल तर 3 पेले पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही राईस कराल तर तुमचा राईस हा नक्कीच फळफळीत होणार आहे। आता ह्यामध्ये आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि पाणी आपण सांगितलं त्या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ खूप छान परतून घ्यायचा आहे हा राईस आपल्याला आणि झाकण ठेवून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता राईस करताना मात्र 3च शिट्ट्या करायच्या आहे, तरच तो भात फळफळीत होणार आहे। जेव्हा डाळ आपण शिजवतो तेव्हा एखादी शिट्टी जास्त झाली तरी चालू शकते, पण राईस करताना शिट्टी करताना काळजीपूर्वक करा।
तर तुम्ही बघू शकता आपला कुकर तयार झालेला आहे, थंड करून घेतलेला आहे आपण. किती छान फळफळीत राईस झालेला आहे बघा आपला. कुकरमध्ये जेव्हा कुठलाही तुम्ही राईस करता तेव्हा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा असतो, कारण शिट्ट्या झाल्यामुळे त्यातला मसाला जो आहे तो एक साईडला जातो. तर बघू शकता किती सुंदर खिलाखिला राईस झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण राईस करून घेतलेला आहे. आता आपण सर्व करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण केळीचं पान घेतलेलं आहे. केळीच्या पानावर जेव्हा गरम भात आपण घालतो तेव्हा त्याचा स्वाद खूप वेगळा येतो. या भातासोबतच मी काकडीची कोशिंबीरसुद्धा करून घेतली होती, तीसुद्धा आपण ह्या ठिकाणी सर्व करून घेणार आहोत. तसेच मी तांदळाचे पापड सुद्धा आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत. तर तशा पद्धतीने तांदळाचे पापड तुम्हीसुद्धा करू शकता. चॅनलवर रेसिपी आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. तसेच आपण साबुदाण्याचे पण पापड ह्यावर घालून घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्याच्यावर डाळ घालून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान डाळ झालेली आहे आपली. गरम गरम डाळ ह्याच्यावर घालून घ्यायची आहे. तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खा प्या मस्त रहा. धन्यवाद.